तिवसा इथं राज्य वखार महामंडळात कामगारांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीच्या ठिय्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे। अन्यायकारकपणे कामावरून काढलेल्या कामगारांना पूर्ववत करण्याची मागणी मान्य करण्यात आली आहे। राज्य वखार महामंडळ तिवसा इथं कामगारांच्या न्यायासाठी वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या ठिय्या आंदोलनाला यश आलं आहे। अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कामगारांना अचानक कामावरून काढल्याचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं होतं। कमिशनखोरी बंद करून पूर्वीपासून काम करणाऱ्या कामगारांना पूर्वरत कामावर घेण्याची मागणी आंदोलकांनी लावून धरली। दिवसभर चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर प्रशासनानं दोनही मागण्या मान्य केल्या असून कामगारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। आज मी इथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने वखार महामंडळामध्ये काम करत असलेल्या कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही अधिकाऱ्याला भेटले असता त्यांनी आमच्या कामगारांच्या दोन मागण्या मान्य केलेल्या आहे। एक म्हणजे 9 रुपये प्रति दराने एका कट्ट्याची मागणी लोडिंग आणि अनलोडिंगसाठी, आणि दुसरं त्यांना नियमित कामावर ठेवण्यासाठी दोन मागण्या ह्या मान्य केलेल्या आहे। आमच्या आज इथे ठिय्या आंदोलनाला यश आलेलं आहे। आपल्या वखार महामंडळामध्ये कोणतेही नियमित कर्मचारी हमाल नाही आहे, हे फक्त रोजंदारीवर इथे ठेवलेले आहे। त्यामुळे आवश्यकतेनुसार बाहेरून किंवा इथले दुसरेही स्थानिक हमाल कामगार आपल्याला बोलवण्याची आपल्याला परवानगी आहे। त्यामुळे आपण यांनाच बोलवलं पाहिजे असं बंधनकारक नाही आहे। तरी सुद्धा आपल्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपण यांना यांची जी पहिली मागणी ही मान्य केली आहे की यांना प्राधान्य देण्यात येईल, पण आवश्यकतेनुसार दुसरेही हमाल कामगार इथल्या दिवसातील स्थानिक हमालकार हे वेळेनुसार बोलवण्यात येईल। आणि राहिला प्रश्न 9 रुपये कट्ट्याचा, तर तो खरेदी संस्था आणि इथल्या मुकादमांचा प्रश्न आहे, त्याच्याशी वखार महामंडळाचा काहीही संबंध नाही।